चला विपुल या मॅन ऑफ द मॅच साठी, शुभम बेलोसे आपण देखील या, आपल्याला सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिलं जाईल। अफजल टिवाले चषक 2026 ही स्पर्धा, या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय। प्रथमतः सेमीफायनल आणि फायनल टीमला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय। चला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हे किताब आपण देऊया। पहिले तर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 2 गोलंदाज असे आहेत की ते खऱ्या अर्थाने या रेसमध्ये होते, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली, प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीतून, ज्यांना या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमचे भूषण, ज्यांच्या देखील आपण पाहताय 7 विकेट्स होत्या, परंतु त्यांनी 40 धावा खर्च केल्या होत्या। आणि या स्पर्धेतील अफजल टिवाले चषक 2026 पर्व पहिल्यातील बेस्ट बॉलर हे किताब जात आहे, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट्स घेतल्या आणि 37 धावा दिल्या। तो गोलंदाज ठरलाय खांडस टीमचा भावेश। अफजल टिवाले चषक 2026 चा बेस्ट बॉलरचा किताब जात आहे भावेशला। चला भावेश या आपण बेस्ट बॉलर साठी अगदी आपण पाहताय एक कूलर असेल आणि तदनंतर मात्र एक आकर्षक ट्रॉफी अफजलजी टिवाले साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक अफजलजी टिवाले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण भावेशला हे बेस्ट बॉलरचं किताब या ठिकाणी देतोय। खऱ्या अर्थानं भूषणचं हे पारितोषिक अगदी इक्वल होतं, परंतु 4 धावा त्याच्या जास्त होत्या, त्याच्या विरोधामध्ये आल्या होत्या, त्याच्यामुळे हे पारितोषिक अगदी आपण पाहताय ते भावेशला जात आहे। आणि तदनंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज, ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय आपल्या फलंदाजीतून प्रभावित केलं, खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील होता, परंतु अगदी आपण पाहताय ती एक इनिंग त्याच्या बॅटमधून आलीच नाही। आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना 26 बॉलमध्ये तब्बल 76 धावा ज्याने बनवल्या। एनी गेसेस? 26 बॉलमध्ये 76 धावा बनवणारा जय हनुमान नेवाली संघाचा हुकमी यक्का अक्षय गायकवाड ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन। जबरदस्त बॅटिंग अक्षय गायकवाडची आपल्याला पाहायला मिळाली। अगदी आपण पाहताय जिथे मालिकेवरच्या रेसमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु या स्पर्धेतील ते बेस्ट बॅट्समनचा किताब त्याला जात आहे। अफजलजी टिवाले साहेबांच्या शुभ हस्ते हा देखील पारितोषिक आपण या ठिकाणी अक्षय गायकवाडला देतोय। कूलर असेल आणि तदनंतर एक आकर्षक ट्रॉफी, तदनंतर आपण 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देतोय। आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अकुलवाडी संघ, परंतु त्यांना आपण ते पारितोषिक दिलेलं आहे। या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय
दामोते संघ, काव्य 11 दामोते संघ, एखादा प्रतिनिधी जर इथे असेल तर आपला प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. काव्य 11 दामोते, काव्य 11 दामोते टीमचा एखादा प्रतिनिधी असेल तर आपलं प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. ओके, खुरमबाईकडे ठेवू आपण, ते त्यांना नंतर देऊया. तदनंतर अफजल टिवाले चषक 2026 मधला 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघ. चला या कॅप्टन लगेच आपलं पारितोषिक घेण्यासाठी, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय अफजलजी टिवाले साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमला. संपूर्ण टीम आली तरी चालेल, भरपूर जागा आहे आपल्याकडे. भूषण शिंगे टीमचे कॅप्टन आपण पाहताय, भरपूर चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळाली भूषण शिंगे यांची. तो संघ ठरला या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. तदनंतर या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय कर्जत. तदनंतर रायगड, ठाणा या संपूर्ण विभागामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहताय 2 वर्षांमध्ये अगदी धुमाकूल घातलाय आणि ज्या संघाची नेहमी चर्चा केली जाते आहे, आज तो संघ प्रियांशी 11 बडवल B+ या नावाने खेळला. तो संघ ठरलाय या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी. चला, प्रियांशी 11 बडवल टीमचे प्रतिनिधी, त्यांचे पॅकर जर कोणी असेल तर आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. घेऊन गेले का? चला मग आता अफजल टिवाले चषक 2026 या स्पर्धेतील रनर अप राहिलाय, अर्थातच 2य क्रमांकाचा मानकरी ठरलाय केतन बेलोसे पुरस्कृत जय हनुमान नेवाली संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय अफजलजी टिवाले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जय हनुमान नेवाली टीमला या ठिकाणी हे रनरअपचं किताब देऊन सन्मानित करायचं आहे. चला सगळ्यांनीच या, भरपूर जागा आहे, सर्वांना विनंती आहे सर्वांनीच या, भरपूर सारी जागा आहे. चला अजिंक्य 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 तुम्ही जाऊ नका, अजिंक्य थांबा थांबा. नाही नाही बाईट नाही, बाईट नाही. तुम्हाला नको आहे का? बाईट नाही घेत आहे, कारण की आता पूर्णपणे टाईमच झालाय, जास्त टाईम झालाय. आणि आता खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं जे चॅम्पियनचं किताब देण्या अगोदर सर्वांनाच उत्कंठा लागली आहे त्या पारितोषिकाची. ते पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. पहिले मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील मालिकावीर, ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना 23 बॉलमध्ये तब्बल 91 धावा बनवल्या. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक त्याच्या बॅटमधून आली. या स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक देखील त्याच्याच बॅटमधून आली. तो जय हनुमान नेवाली टीमचा संकेत दलवी ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर. अफजलजी टिवाले साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे देखील पारितोषिक देऊया. मॅन ऑफ द सिरीजसाठी अगदी आपण पाहताय जी सायकल, तदनंतर एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी संकेत दलवीला आपण देतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून 23 बॉलमध्ये तब्बल 91 धावा बनवल्या आणि नेहमीच खऱ्या अर्थानं गेले 6 दिवस ज्या चर्चा झाल्या या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय 200+ षटकार पाहायला मिळाले. परंतु ते षटकार मारायला पहिले संकेत दलवीने सुरुवात केली आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला ते षटकार पाहायला मिळाले आणि तोच या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवतोय. चला नंतर अफजल टिवाले चषक 2026चा चॅम्पियनचा किताब आपण देतोय. आज खऱ्या अर्थानं GC11 या संघानं
डेच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहताय ते चॅम्पियनचा किताब मिळवलाय आणि आज अफजल टिवाले चषक 2026 मध्ये रजनी स्पर्धेमध्ये देखील आपण पाहताय GC11 खांडस संघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. कॉंग्रॅच्युलेशन चॅम्पियन टीम.